सौर्या शिवडा आत ठेव बाबा. काय गालीस काय? होय. नीलम कुठं आहे ग? असतील की वर. का हो? अगं ते जेवणासाठी काय काय ठेवायचं त्याची लिस्ट फायनल केली असते ना आता. हो करू की नंतर. अगं नंतर कधी? ह्यांनी काय सांगितलंय? आपण सगळी तयारी ठेवायची. कुठली पण तारीख निघल आणि लग्न करावं लागल. काय सांगता याचं नाही. पण ही तारीख कवा काढायची? समाधान भाऊजी जातील की आता. बघू. पण आपण सगळी तयारी करून ठेवायची. नंतर गडबड नको उगीच. होय. काय ग? कुठं निघालीस? कुठं नाही. नीलम काकी म्हणली खाली काय मदत लागणार आहे का बघ म्हणून आले. आजचा स्वयंपाक तू करायचास. का? का म्हणजे? अगं तिकडे जाऊन शिकणार आहेस का काय? आत्ताच शिकायला नको. हो नाही आज तूच करायचंस. बर करते. काय ग? आणि तुझ्या मैत्रिणीनं सांगितलंस का नाहीस लग्नाचं? नाही. कधी सांगणार आहेस? तारीख काढले का अजून? नाही पण आता काढता येईल की. मग तारीख काढल्यावर सांगते की. आणि त्यांना मत्तीला पण बोलव तुझ्या. होय. या हळूहळू. भाई बस की. ए शितले पाणी आण जा. मी आणते. हा जा. भैया बस की. जितू शेट तुम्ही पण या बसा. बरं अजून काय काय काम करायचे राहिलेत? अहो भैया तुम्ही कशाला उगच. आता घरचं लग्न आहे म्हणलं तेवढं केलंच पाहिजे की. बाय द वे आई आम्ही नाराज आहे बरं का तुमच्यावर. का? काय झालं? एक तर मुलासारखं आम्हाला मांडता आणि काम पण सांगत नाही. अहो आता तुम्हाला कसं सांगायचं? कसं सांगायचं म्हणजे? आता घरातल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी काम वाटून दिलं असेल मग आम्हाला द्यायला काय झालंय? चहा ठेवलाय ना? होय. नाना कुठं दिसत नाहीत? ते बाहेर गेलेत. अच्छा अहो त्यांना म्हणू आता आराम करा आम्ही आहे काम करायला. शीतलच्या लग्नासाठी हक्कानं आम्हाला सांगायचं बरं का. आम्ही 24 तास इथं अवेलेबल आहे गाडी सहित. काय बी लागू द्या आम्हाला सांगायचं. शीतलचं लग्न मात्र जोरदार झालं पाहिजे. अरे फौजीची बायको होणार आहे ती. आयऱ्या गैरची थोडीच होणार आहे. आता तुमच्या बरोबर आमचं पण एकच ध्येय आहे. शीतलचं लग्न मात्र धूमधडाक्यातच झालं पाहिजे. तारीख कळली का? समाधान ठरली का तारीख? होय निघाली की 30 मे. एवढ्या लांबची? जरा आधीची नाही मिळाली तारीख. अगं मी पण त्याच्या आधीची तारीख बघत होतो पण नाही ना. बरं ते कार्यालयाचं बघितलंस का? अगं 2-4 ठिकाणी फिरून आलो म्हणून तर यायला उशीर झाला. कुठं तर आपल्याला पाहिजे ती तारीख शिल्लक नाही. मग राहता बघायचं आपणच काहीतरी. मी काय म्हणते आत्ताच लगीन करायची काही गरज आहे का? म्हणजे पुढच्या सुट्टीत करूया की. हे बया पुढचं बिडचं काय काढू नकोस आता. अव कार्यालय मिळत नाही म्हणून म्हणते मी. मग का कार्यालय मिळणार? त्याला काय फरक पडत नाही. मग कुठं करायचं लगीन? आपल्याला काय घरदार नाही का? मग काय दारात करता का? मग काय हरकत आहे दारात करायला? आणि समजा दारात नाही झालं तर नवलाच्या साक्षीनं होऊ दे की देवळात. आणि तसं बी दोन्हीकडचं वराड एकाच गावातलं आहे. नाही 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 देवळात बिळात काय लावायची गरज आहे? मग अव 40 पिढ्यानंतर पोरगी झाली पवारांच्या घरात. करू दे की त्यांना खर्च. बघा म्हणावं कार्यालय. झालं तर लगीन जोरातच व्हायला पाहिजे. मी तर पाहिजे त्याला काम बी वाटून दिले. आता कुणाकुणाला काय काय कामं सांगितलीस तू? एक मोठी जबाबदारी दिली रावल्याला. कसली? थांबा पाणी आणते. चिजे कसली जबाबदारी दिली ग रावल्याला? काय माहित बाबा. अरे आपली गँग राहिली की. आता तुम्हाला बी आमंत्रण द्यायचं का? अरे आम्ही नाही आपले आर्मीवाली गँग. अरे होय की. पाजय राहुले पशे के के. हा अरे त्याचा नंबर आहे का रे तुझ्याकडे? हाय की. आणि हा तुम्हाला बी बोलवायचंय. होय. अजून कोण आहे रे? आपले सुभेदार साहेब त्यांना बी बोलवू की. आणि हा आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या नावाने बी पत्रिका देऊ. हा
राहुल्या तू काय नावं काढलेत कर हा बघू कोणाकोणाची नावं काढलेत. 1368 जण झाले. काय काय अरे तू काय डोक्यावर पडलास का काय? एवढी नावं होय? वय आणि इकडे बाई बघू. अरे का तुझ्या पाहुण्यांची बी लिहिलेत काय? होय. अरे तू ही कोणाची नावं काढलेत? ज्यांना ज्यांना लग्नाला बोलवायचं त्यांचीच काढलेत. आणि यो कोण आहे संत्या जमदाडे? तुला संत्या जमदाडे माहित नाही? आता सांगशील का? अरे तो नाही का बघ, एकदा तुला भेटला होता. कधी भेटलेलो? अरे आपण एकदा कारखान्यावर गेलो होतो बघ. त्याला भेटायला? त्याला नाही, मामाला भेटायला. त्यावेळी तुला म्हणलं होतं बघ, तू अजिंक्य ना, तू समाधानचा भाचा ना. त्यो अरे कधी राहुल्या? हे आता 1.5-2 वर्ष. चला कुठं? अरे लिस्ट काढतोय ना आपण. राहुल्या अरे त्याचं नाव बी आठवना मला आणि त्याचं नाव लिहिलंस होय तू? तुम्ही सरला म्हणून मी सरतोय वय. माझ्या लय लक्षात आहे, मी लय ब्रिलियंट आहे. अरे म्हणून काय एवढी मोठी लिस्ट? तुझ्या माहितीसाठी सांगतो, मला मामीनं लय मोठी जबाबदारी दिली. मला मामीनं सांगितलं अजिंक्यच्या ओळखीचा एक पण माणूस राहिला नाही पाहिजे, म्हणून एक माणूस मी आठवून लिहितोय. या अशानं विनाकारण खर्च वाढणार आहे बघ. अरे लागणार असाच खर्च वाढतो. अरे पण एक आहे, अजून आपण कमवायला बी सुरुवात केलेली नाही आणि यो सगळा खर्च मग आम्हाला करायला लागणार आहे. हे मला नाही पटत बघ. आणि आमच्याच नाही, शितलीच्या बी घरी खर्च होणारच ना. हे बघ उगाच कुणावर मला लोड द्यायचा नाही. बरोबर आहे लागत तुझं. काय लग्नाची तयारी काय? होय, त्याचीच लिस्ट काढत होतो. जोरात चालली की काय नवरदेव, काय तारीख धरली आहे? तारीख नाही काढली अजून, पण तयारी चालू आहे. म्हणजे जायच्या आधी करायचं ना लग्न. म्हणजे अचानक कळलं तर गडबड होईल ना, म्हणून तयारी चालू केली. बरं, उद्या दिवस तुझी गडबड बाजूला ठेवू काय? का ना, म्हणजे काय काम आहे का? अरे काम असं नाही, माझा आर्मीतला एक मित्र येणार आहे उद्या तुला भेटायला. मला आवडेल त्यांना भेटायला आणि शिकायला बी मिळेल त्यांच्याकडनं. मग उद्या कुठे जाऊ नको काय, येईल त्यो. हा नाही जात कुठं. आणि क्या तू बी थांब काय? होय फौजी, मी बी कुठं बाहेर जात नाही. अरे तुझं काय आता? ह्यांच्या बरोबर कोणतर हुशार माणूस पाहिजे ना चर्चेला, म्हणून. काय ग, नीलम आणि सुमन कुठे आहेत? नीलम आहे की वरती आणि सुमन बाहेर गेली. अगं समाधानचा फोन आलता, वय लग्नाची तारीख फिक्स केली 30 मे. 30 मे म्हणजे आलीच की आता. म्हणून तर म्हणलं होतं आपण तयारी थांबवायची नाही. बरं झालं आपण तयारी चालूच ठेवली ती. आता प्रत्येकाने कामं वाटून घ्यायची. सौरभ, तू सगळ्या गावातल्या पत्रिका वाटायच्या आणि जितू काका बरोबर राहायचं. त्याला जी काय लागल ती मदत तू करायची. आणि तुझ्या क्लासमध्ये सांगून ठेव, घरचं लग्न आहे त्यामुळं आठवडाभर काही येत नाही म्हणून. होय होय चालेल की. ना आपला ऊस पण काढायला आलाय. आता शेवटची तोडणी राहिली तर एक पाणी द्यायला पाहिजे, ती पण काम आहे मला. अरे तू जर रानातली कामं करत राहिलास तर हितली कामं कोण करणार? अहो पण नाना आता काही ऊस तोड थांबवा येते वय. हे बघ, गडी लावा. त्यांना कशाला त्याच्यात फुकट पैसे? ती कामं करत करत घरातली जी काही कामं असतील ती सावऱ्या मी करतो की. काय रे सावऱ्या? हो हो, ती कसं करायचं ती तुम्ही दोघं ठरवा. काय? नमस्कार नाना. नमस्कार भैया. अरे ये की, बस बस बस. बर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय लग्नाची कामं वाटून घ्यायची चालले वाटतं? हो. अरे आप्पा पण नाही ना त्यात नाही इथं. आम्ही हाय की पण. अरे पण ना तुम्ही हे काय घेऊन बसलाय? हा, शीतल बरोबर आमचं लग्न मोडलं, त्यांच्या बरोबर आमचं लग्न होणार नाही हे आम्हाला माहितीये. पण त्यांचं लग्न फौजी बरोबर होतंय ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही सगळे विसरलो आणि कामाला लागले.
तुम्ही पण सगळं डोक्यातनं काढून टाका आणि आम्हाला एक महत्वाचं काम करायचा चान्स द्या. एक म्हणजे एकच नाही बरं का. बरं मला सांगा, पत्रिका वाटायची जबाबदारी कुणाकडे? सौरभकडे. ठीक आहे, काही काळजी करू नका, ती जबाबदारी आम्ही आमच्याकडे घेतो. पत्रिका झाल्या का छापून? मायना सगळा तयार आहे, तारीख तेवढी टाकायचं बाकी आहे, बाकी सगळं झालंय. हा, डोंट टेक टेन्शन. आपल्या ग्रुपचे 50-60 पोर आहेत, प्रत्येकाला गल्ली गाव वाटून देतो, ती वाटतील पत्रिका. हा, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही नाना. हे एकदम सोपं होईल. देर यू आर. हा, आणखी अजून एक गोष्ट बरं का, आमच्या ताईसाहेबाच्या लग्नाच्या वेळी आम्ही काय केलं होतं, पत्रिकेवर साड्या पण वाटल्या होत्या. म्हणजे कसं ऐन टायमाला तिकडे कार्यालयात काही गोंधळ नको. तेव्हा साड्यांचं जे काय असेल ती पण माझ्याकडेच द्या. आपण पत्रिकेनुसार साड्या सॉर्ट करू, आमच्या गाडीत टाकू आणि वाटून टाकू. हा म्हणजे अरे काकी तुम्ही कशाला बघाच. सौड्या पिशव्या घे किती आहे? अरे असू द्या, बरं राहू दे, चल जाऊ द्या. अहो भैया तुम्ही कशा? अहो, लग्न घरी बायकांनी घरात हालायचं नसतं. तुम्हा बायकांनी फक्त आम्हा पोरांना कामं सांगायची आणि आम्ही ते ऐकायची. आणि आम्ही असं कुठं तर ऐकलं होतं बरं का, की मुलीच्या लग्न घरी जर मनापासून काम केलं तर चांगली मुलगी मिळते. मग आता तुम्हीच काम करून आमच्या नशिबातून चांगली पोरगी काही राहून घेताय. भैया बोला. काय चाललंय? काय नाही, अगं जेवण झालं आता, वाऱ्याला पडलेलं जर. लग्नाची तारीख 30 मे धरली. तयारी कितवर आली? चालू आहे की. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे बी जोरदार तयारी चालली. नानांनी तर सगळ्यांना काम बी वाटून दिलेत. बर, मग तुला काय काम दिलंय? मला काम दिलंय की आजाचा संसार सुखी करायचा. बर, जमल ना मग? काय शंका आहे का? बरं ऐक की, रावल्यानं पुन्हा कोणाला बोलवायची याची लिस्ट काढली. 1300-1400 नावं काढलेत. एवढी? वय, अगं मला बी त्याच टेन्शन आलंय, किती खर्च होईल. म्हणजे जोरात करायचं ठीक आहे, पण कसा बी खर्च करायचं मला नाही पटत. आमच्याकडे बी तयारी चालू केली. कार्यालय काय मिळालं अजून, पण पत्रिकेचा महिना तयार केलाय. अगं ते आप्पा करून पाठवणार होते ना? हा, पण त्याचं ते दुबईला जायचं चाललंय ना, मग त्या गडबडीत नको म्हणले नाना. म्हणले हितनच करून घेऊ. मग बाकी काय? हे गे पदार्थ बनवायची प्रॅक्टिस चालू आहे माझी. शिकून घे लवकर, आणि मला काय आवडतं काय नाही माहिती करून घे. आणि जर मला नाही आवडलं तर मग बघ, तसं बी तुला माझं लय ऐकून घ्यावं लागणारच आहे. अय, आपण काय कोणाचं ऐकून बिकून घेत नसतोय. आणि तसं बी उद्या माझं काही चुकलं माकलं तर तुलाच माझ्या समोर नमतं घ्यायला लागणार आहे. का? असंच असतंय, नवऱ्यानंच बायको समोर नमतं घ्यायचं असतंय. नमतं का घ्यायचं? घ्यायला लागतंय, अगदी लग्नापासून घ्यायला लागतंय. कसं काय? बायको समोर नमतं घेणं पोरगा पहिल्यांदा मांडवत हार घालतानाच शिकतो, तेव्हा तर वाकावं लागलच की. हा, मी नसतो नमतं घेत. हे बघू की. बघशील की. लाईट गेली. हा, घाबरू नको. मला अंधाराची लई भीती वाटते. आता प्यायचं काय? हाय की मी. होय, पण तू आता नाहीस ना जवळ. येऊ का? ये की. चल, 10 पासून उलटे आकडे मोजायला चालू कर. येतो का नाही बघ. बर. 10 9 8
7 6 5 तू इथं काय करतोयस? मग आम्ही कुठे जाणार? जिथं तुम्ही तिथं आम्ही. हा? आम्ही इथंच येणार ना फिरून. इथं कशाला आलास? इथं कशाला आलास म्हणजे? हा? तुमच्यासाठी आलोय. तुम्ही आम्हाला लग्नाला नकार देऊन लई मोठी चूक केली. हे बघ, मी घरी सगळ्यांना सांगेन. होय. सांग घरी. बघ, विश्वास ठेवतात का? गो. काय पाहिजे तुला? तू माझं तुझ्यावर लग्न होऊ शकत नाही हे माहिती आहे ना तुला? माहिती आहे की, पण आता माझी पण इच्छा नाही आपलं लग्न व्हावं. तू मंगळसूत्र कुणाचं बी घाल, पण तू आमचीच होणार. माझ्या बॉर्डरवर गेलो आम्हीच असणार इथं तुमच्या जवळ. तुमची जीवापाड काळजी घ्यायला. हे बघ, आजला जर कळलं ना तर लई महागात पडेल. नको प्लीज, आजल नका सांगू. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. प्लीज आजल नका सांगू. त्याला जर कळलं ना तू मला लय मार, लय म्हणजे लय मार. मग आम्ही काय करणार? हा, आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाणार आणि त्यांना सांगणार याने आम्हाला मारहाण केली. मग पोलीस काय करणार? त्याच्यावर ऍक्शन घेणार. आता पोलिसांनी ऍक्शन घेतली म्हणल्यावर आर्मीवाले पण ऍक्शन घेणार. तो आर्मीत जाऊच शकणार नाही. काय तुमच्या एका कंप्लेंटनं आजचं फौजी व्हायचं स्वप्न मातीत मिसळणार कायमच. त्यांनी एवढं कष्ट करून तुमच्यासाठी ते मेडल का फेडल काय आणून दिलं, काय उपयोग झाला? हा? हे बेस्ट आहे. सांगा त्याला फोन करून. हा, सांगा. बघा, आला वाटतं फोन. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. उचला फोन. त्याला सांगा हर्षवर्धन आला इथं. त्यानं माझा हात हातात घेतला, मला मिठीत घेतलं. सांगा की हॅलो. अगं मी आलो होतो आणि नेमकी लाईटच आली. मी नंतर फोन करते. काय झालं? हा? सांगायचं नाही वे. तू लग्न कुणाबरोबर पण कर, पण तू माझीच होणार. माझीच होणार. तू प्यार है किसी और का तुझे चाहता